वेळ रात्री 11:30 वाजताची। राहुल आणि त्याचे 4 मित्र 5 सीटर गाडीने मुंबईकडून चिपळूणला निघाले। मित्राचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी चिपळूणच्या रिसॉर्टला पार्टी करायचा घाट घातला। राहुल गाडी चालवत होता। थोडी दारू पियायल्याने त्यांना नशा चढली होती। ते 5 जण एन्जॉय करत जोक्स पास करत जात होते। राहुलही अधूनमधून त्यांच्या जोक्सवर मन भरून हसत होता। आता खालापूर क्रॉस करून बराच वेळ झाला होता। 90 ते 100च्या स्पीडने ते जात होते। थोड्याच वेळात ते कशेडी घाटाजवळ पोहोचले। ते या आधीही खूप वेळा कशेडी घाटातून गेले होते, त्यामुळे तो घाट त्यांच्यासाठी नवीन नव्हता। पण रात्री घाटातून प्रवास करायची ही त्यांची पहिलीच वेळ। अमावस्या असल्याने सगळीकडे अंधार पसरला होता। त्या रात्री तो घाट खूपच भयाण वाटत होता। मध्येच टिटवीचा आवाज त्यांच्या कानावर पडत होता। रस्त्यावर एकही गाडी दिसत नसल्याने राहुल जरा दबकूनच गाडी चालवत होता। त्या अंधारलेल्या रस्त्यात वेगळीच भयाण शांतता त्यांचं मन अस्वस्थ करत होती। रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे तोंड वासून आपल्याकडेच पाहतायत असे त्याला वाटत होते। अर्धा घाट पार केल्यावर राहुलला आपल्या गाडीबरोबरच कसली तरी सावली धावते असा भास होत होता। त्याला आता खूप घाम फुटू लागला। खरंच कोणी आपल्याबरोबर धावतंय का? या विचारानेच त्याचे हात थरथरू लागले। त्याच्या अंगावर काटा उभा राहिला। आता भीतीने त्याच्या तोंडचं पाणी पळून गेलं होतं। आता मागे बसलेल्या मित्रांनाही वेगळीच शक्ती आपल्या बाजूला आहे याची जाणीव झालेली। त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता। आता गाडीत भयाण शांतता पसरली होती। ती सावली अजूनही आपला पाठलाग करते असं राहुलला दिसत होतं। शेवटी न राहून त्याने गाडी थांबवलीच। बाजूला पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं। खाली उतरण्याची हिंमत कोणाचीही झाली नाही। आपल्याला भास झाला असं समजून त्याने पुन्हा गाडी सुरू केली। तशी त्याला पुन्हा ती अनामिक सावली आपल्याबरोबर धावते असं दिसू लागलं। यावेळेस गाडीच्या प्रकाशात ती सावली आता गडद होऊ लागली। अकराळ विकराळ दिसणारी ती सावली बघून राहुलच्या तोंडून शब्द फुटत नव्हते। धीर धरून त्याने मित्रांना त्या सावलीकडे इशारा केला। आता सर्वांचीच घाबरगुंडी उडाली। तो घाट कधी संपतोय असं झालं त्यांना। पाऊण तास होऊनही घाट संपायचं नाव नव्हता घेत। पुन्हा पुन्हा तीच झाडे लागतायत, तीच वळणं लागतायत असं त्यांना जाणवू लागलं। आपल्याला चकवा लागलाय हे एव्हाना त्यांना कळून चुकलं होतं। राहुलने गाडीचा स्पीड वाढवला। पुन्हा त्याच वळणावरून त्यांची गाडी धावत होती आणि गाडीबरोबर ती अनामिक सावलीही धावत होती। तेवढ्यात एक मोठी किंचाळी त्यांच्या कानावर पडली तसा राहुलने घाबरून ब्रेक लावला। आता त्यांच्या गाडीसमोर ती अनामिक सावली गाडीच्या प्रकाशात त्यांना स्पष्ट दिसू लागली। 5 ते 7 फूट उंचीची सावली कोणत्या तरी माणसासारखी असल्याचं त्यांना दिसलं। पुढे जावं तर ती सावली समोरच होती। काय करावं त्यांना कळत नव्हतं। तेवढ्यात त्यांच्यातला एक मित्र अजय बोलला, आपण खाली उतरून पाहायला हवं, नक्की कोण आहे? पण खाली उतरायची त्यांची हिंमत होत नव्हती। हृदयाची धडधड वाढू लागली होती। पण आता दुसरा कोणता मार्गही त्यांना दिसत नव्हता, कारण पुढे गेलो तरी ते त्याच रस्त्यावर फिरत राहणार होते हे त्यांना कळून चुकलं होतं। शेवटी हिंमत करून ते गाडीतून खाली उतरले। वेगळीच शांतता होती त्या ठिकाणी। माणसाचा आकार घेतलेली सावली फक्त रोडवर दिसत होती। आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं। हा सर्व प्रकार पाहून ते जागेवरच थबकले। हिंमत करून राहुलने मोठ्या आवाजात, कोण आहे तिथे, समोर ये असं म्हणताच ती सावली त्यांच्या दिशेने सरकत असल्याचे दिसले। तसा त्यांच्या अंगावर भीतीने काटा आला। ते सर्व घाबरून भरभर गाडीत बसले। राहुलने गाडी सुरू केली आणि वेगाने निघाले। थोड्याच वेळात घाट संपून चिपळूणच्या रस्त्याला लागले तसा सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला। तर मित्रांनो, असं काही तुमच्यासोबत घडलं आहे का? आणि तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।